नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण या व्हिडिओमध्ये सिद्धता कशी लिहायची किंवा प्रमेय कसं सोडवायचं हे बघणार आहोत। कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रमेय सोडवताना सिद्धता लिहिताना अडचणी येतात, त्यांना लक्षात येत नाही की कशा पद्धतीने आपण हे प्रमेय सोडवायची, सिद्धता पूर्ण करायची। तर ती सिद्धता सोडवणं हे काही खूप अवघड गोष्ट नाही आहे। त्यासाठी मी तुम्हाला एक साधं छोटंसं उदाहरण देते, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं पडेल। एखाद्या ठिकाणी काही घटना घडली आहे, जसं कुठेतरी चोरी झाली आहे, बँकेमध्ये दरोडा पडला आहे समजा, किंवा एखाद्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे। तर ती घटना कधी घडली, कुठे घडली, केव्हा घडली, हे जेव्हा आपण म्हणजे सिद्ध करायला घेतो, त्या घटनेच्या ठिकाणी जी काही माहिती आपल्याला मिळते, जे काही पुरावे आपल्याला मिळतात, तर त्या पुराव्यांच्या आधारे जेव्हा आपण ती घटनेची आढावा घेतो, पायरी पायरीने ती सोडवत जातो आणि एका निष्कर्षावर जेव्हा आपण पोहोचतो, तेव्हा ती आपण सांगू शकतो की ही घटना अशी अशी घडली, ह्या वेळेला घडली। तर ह्यालाच काय म्हणतात, सिद्ध करणे म्हणतात। की तिथे त्या बँकेवरती दरोडा पडला, हे सिद्ध झाले, त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला, हे सिद्ध झाले। मग तसंच आपल्या भूमितीमध्ये आपल्याला काही सिद्धता, काही प्रमेय असतात, ती सिद्ध करायची असतात। प्रश्नातच तुम्हाला सांगितलेलं असतं हे सिद्ध करा, पक्ष दिलेला असतो, काही माहिती दिलेली असती, ती माहिती म्हणजेच पक्ष असतो, आणि सिद्ध करा म्हणजेच ती तुम्हाला सिद्धता लिहायची असते, ती पूर्ण ते सिद्ध करून दाखवायचं असतं। त्याच्यासाठी काही कारणं द्यायची असतात, काही विधानं असतात, आणि ती कारणं देण्यासाठी तुम्हाला काही मुद्दे तुम्हाला त्यासाठी माहिती असणं, म्हणजेच ती माहिती, त्या माहितीच्या आधारेच तुम्ही ती सिद्धता सोडवू शकता। तर जसं आपल्याला जे काही पुरावे, म्हणजे जसे जे आपण चोरी झाली, दरोडा पडला, ह्याचे जे पुरावे आपल्याला मिळतात, ते पुरावे म्हणजेच काय असते, तर ती माहिती असते मिळालेली। मग तशीच ही माहिती म्हणजे कुठली असते, तर आपण जी कारणं देतो ती माहिती असते। मग आता त्यासाठी काही मुद्दे आपल्याला ठळक लक्षात ठेवणं गरजेचं असतं, ते माहिती असणं गरजेचं असतं, आणि त्या मुद्द्यांच्या आधारे आपण अगदी सोप्या पद्धतीने सिद्धता व्यवस्थित पद्धतीने लिहू शकतो। ते उदाहरण आपण सिद्ध करून दाखवू शकतो, आणि ते सोडवण्यासाठी, सिद्धता लिहिण्यासाठी टेन्शन घेण्याची अजिबात गरज नसते। हे थोडक्यात पुढील जे मुद्दे मी सांगणार आहे ते जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवले, त्यांचा जर व्यवस्थित अभ्यास केला, तर तुम्हालासुद्धा व्यवस्थितपणे सिद्धता सोडवता येऊ शकतात, आणि तुम्हाला चांगले मार्क पैकीच्या पैकी त्यामध्ये मिळू शकतात। तर चला तर मग बघूयात, आता व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहिला मुद्दा बघा, आता सिद्धता लिहिताना आपल्याला काय लागतो, तर खालील गुणधर्म माहीत असणे आवश्यक आहे। तर त्या गुणधर्मांमध्ये बघा, पहिला मुद्दा आहे त्रिकोण एकरूपतेच्या कसोट्या। आता तुम्हाला त्रिकोण एकरूपतेच्या कसोट्या कुठल्या कुठल्या आहेत त्या सगळ्या माहीत आहेत, तुम्ही ह्या आधी शिकलेलाच आहात, आणि यावर्षी पण तुम्हाला आहेत। तर त्या कुठल्या आहेत, तर बाबाबा कसोटी, बाकोबा कसोटी, कोबाको कसोटी, कोको कसोटी, आणि कर्णभुजा कसोटी। ह्या कसोट्या जर तुम्हाला माहीत असतील, तर त्या यांचा उपयोग करून, म्हणजे जेव्हा तुम्हाला विचारतात की हे त्रिकोण एकरूप आहेत, तर ते कशावरनं म्हणजेच कारण द्यायचं असतं तुम्हाला। मग ते कारण कुठलं देणार तुम्ही, तर ह्यापैकी जी कुठली कसोटी त्या त्रिकोणाच्या एकरूपतेसाठी, म्हणजे ह्या कसोटीवरून, ही कसोटी वापरून ते त्रिकोण, कुठली कसोटी वापरून तुम्ही ते दोन त्रिकोण एकरूप सांगताय, तर ते जर ह्या कसोटीपैकी कुठलं जे काही एक कसोटी असेल तर ती तुम्ही लिहू शकता, म्हणजे ते झालं त्याचं कारण। त्यानंतर येतात बघा संगत कोण, त्यानंतर येतात बघा संगत कोण, आंतरकोण, व्युत्क्रम कोण कसोटी। म्हणजे जसं आत्ता मी थोडक्यात सांगितलं पहिल्या विधानामध्ये की संगत कोण, मग कुठल्या कारणावरनं तुम्ही सांगताय की हे दोन एकरूप आहेत, हे दोन कोण एकरूप आहेत, तर ते आहेत बाबा संगत कोणनुसार, आंतरकोणनुसार ते एकरूप आहेत का, तर संगत कोण एकरूप असतात, आंतरकोण एकरूप असतात, या पद्धतीने। तर त्यासाठी तुम्हाला त्यांच्या व्याख्या, संगत कोणांच्या, आंतरकोणांच्या, व्युत्क्रम कोणांच्या, ह्या माहीत असणं गरजेचं आहे।
त्याचप्रमाणे लगतचे कोन कुठले असतात, पूरक कोन काय कशाला म्हणतो आपण, कोटी कोन कशाला म्हणतो, रेषीय जोडीतील कोन कुठले असतात, हे सर्व तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता त्रिकोणाच्या कोनांची बेरीज. तर त्रिकोणाच्या कोनांची बेरीज ही 180 अंश असते, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. समभुज त्रिकोण असेल तर प्रत्येक कोणाचं माप हे 60 अंश असतं आणि अशा पद्धतीने तो 180 मापाचा त्रिकोण असतो. पण तेच जर दुसरा त्रिकोण असेल, समद्विभुज त्रिकोण असेल किंवा इतर दुसराही कुठला त्रिकोण असेल तर त्यांच्या प्रत्येक कोणाची मापं तिथे वेगळी असतील, परंतु एकूण 3 कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते, हे आपल्याला माहीत आहे. चौकोनाच्या कोनांची बेरीज. आता चौकोनाच्या 4ही कोणांच्या मापांची बेरीज ही 360 अंश असते. मग त्यामध्ये ते पूरक कोन असतील, लगतचे कोन असतील, व्युत्क्रम कोन असतील, कसंही, पण त्याची चौकोनाच्या कोनांच्या मापांची बेरीज, तो चौकोन कुठला आहे, कसा आहे आणि त्यामध्ये कुठले कोन आपण एकरूप दाखवतोय यावर ते सगळं प्रमेय लिहिताना ठरतं. परंतु चौकोनाच्या एकूण कोनांच्या मापांची बेरीज ही 360 अंश असते. त्यानंतर विरुद्ध कोन आणि सामायिक भुजा हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता सामायिक भुजा म्हणजे कुठल्या तर त्रिकोण जेव्हा दाखवतो किंवा चौकोन दाखवतो, जसे आयत असतं, मग समोरासमोरील बाजू ह्या म्हणजे समानच असतात, समान मापाच्या, हे अशा पद्धतीने. आता हे बघा, यामध्ये विरुद्ध कोन सामायिक भुजा हा एक प्रकार झाला, मुद्दा झाला. त्यानंतर त्रिकोणाचे गुणधर्म व त्यांचे प्रकार. आता त्रिकोणाचे जे विविध प्रकार आहेत, जसं समभुज त्रिकोण आहे, समद्विभुज त्रिकोण आहे आणि त्यांचे जे विविध म्हणजे हे प्रकार झाले आणि त्यांचे जे गुणधर्म आहेत, हे जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही सिद्धता सोडवू शकता. आता समांतर रेषा, त्यांच्या छेदिका यांचे गुणधर्म तुम्हाला माहीत असायला हवेत. चौकोनाचे गुणधर्म आणि त्यांचे प्रकार, जसा समभुज चौकोन आहे, समांतरभुज चौकोन आहे, पतंग आहे, काटकोन चौकोन किंवा आयत हा जो चौकोन आहे, तर हे सगळे चौकोनाचे प्रकार, गुणधर्म तुम्हाला माहीत असायला पाहिजे. वर्तुळ कंस, वर्तुळाचे गुणधर्म म्हणजे वर्तुळाचे माप हे 360 अंशाचं असते किंवा त्रिज्या ही व्यासाच्या निम्मी असते किंवा वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब हे त्या जीवेचे 2 भाग करतो. हे जेव्हा तुम्हाला एवढे सगळे गुणधर्म माहीत असतील तर आणि लक्षात ठेवले तुम्ही, तर तुम्हाला सिद्धता लिहिणं अतिशय सोपं आहे. कारण हेच गुणधर्म वापरून किंवा हीच कारणं देऊन आपल्याला त्या सिद्धता सोडवायच्या असतात. तर मला आशा आहे की तुम्हाला मी आज जे काही हे सिद्धता लिहिण्यासाठी जे काही महत्त्वाचे मुद्दे सांगितले आहेत, तर ते तुमच्या लक्षात आले असतील आणि हे मुद्दे जे आहेत ते तुम्ही एका तुमच्या वहीमध्ये व्यवस्थितपणे जर असे सगळे लिहून काढलेत, मुद्देसूदपणे, जर म्हणजे बाबा कसोटी काय आहे तिची व्याख्या, कोबाको कसोटी काय आहे तिची व्याख्या, किंवा हे जे खालचे मुद्दे सांगितले ते सुद्धा असे जर व्यवस्थित सगळे लिहून काढले आणि तुमचे सारखे ते वाचनामध्ये ठेवले, अभ्यासामध्ये ठेवले, लक्षात ठेवायचा प्रयत्न केलात, तर नक्कीच कुठलीही सिद्धता तुम्हाला व्यवस्थितपणे लिहिता येऊ शकेल आणि त्यामध्ये तुम्ही पैकीच्या पैकी मार्क मिळवू शकाल अशी मला आशा आहे. तर आज या व्हिडिओमध्ये इतकंच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळत जातील. तर भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.